नमस्कार, मी पूनम केतकर आणि आज आपण बोलणार आहोत फॅट लॉस आणि वेट लॉसबद्दल. तुम्हाला माहिती आहे का की वेट लॉस आणि फॅट लॉसमध्ये मोठा डिफरन्स आहे ते. जेव्हा तुम्ही म्हणता की तुम्हाला वेट लॉस करायचा आहे किंवा वजन कमी करायचं आहे, तेव्हा तुम्ही ॲक्च्युली फॅट लॉसबद्दल बोलत असता. वेट लॉस हा बऱ्याच गोष्टींमुळे होतं, म्हणजे वॉटर वेट कमी झाल्याने, मसल मास किंवा फॅट कमी झाल्याने. जेव्हा तुम्ही क्रॅश डाएट्स करता किंवा डिटॉक्स ड्रिंक घेता किंवा मील स्किप करता, तेव्हा तुम्हाला जो क्विक वेट लॉस दिसतो तो मोस्टली वॉटर वेट आणि मसल मास कमी झाल्याने दिसतो, फॅट लॉसमुळे नाही. याच्याच उलटं फॅट लॉसमध्ये काय होतं तर तुमचं स्टोर्ड फॅट कमी होतं आणि तुमचं मसल स्ट्रॉंग होतात आणि तुमची फिगर टोन दिसायला लागते. सो खरा फॅट लॉस हवा असेल तर तुम्ही कॅलरी डेफिसिट डाएट फॉलो करा विथ बॅलन्स न्यूट्रिशन. इनफ प्रोटीन खा, दिवसभर ॲक्टिव्ह राहा, तुमच्या रुटीनमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग ॲड करा. सो नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही वेइंग स्केलवर उभे राहाल आणि वजन फार कमी नसेल झालं पण इंच लॉस झाला असेल, म्हणजेच तुमचं क्लोजचं फिटिंग लूज झालं असेल किंवा स्ट्रेंथ वाढली असेल किंवा तुमची एनर्जी लेवल ऑफ फिटनेस लेवल वाढली असेल, तर तुम्ही नक्कीच राईट ट्रॅकवर आहात. सो लक्षात ठेवा की तुमचा फोकस हा नेहमीच फॅट लॉसकडे हवा, कारण हेच खरं ट्रान्सफॉर्मेशन आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद आणि ग्रॅटिट्यूड.